बाप्पा माझा महामोदक स्पर्धेतला महामोदक आज सिद्धिविनायका चरणी अर्पण केला जाणार आहे आणि तिथेच आपण जाणार आहोत जिथे हा 10 फुटांचा महामोदक बाप्पाला अर्पण करण्यासाठी प्रदर्शनाला जिथे सुरुवात झालेली आहे तिथे. महामोदक लास्ट इयर and this is our second year and we are proud to be associated with this event, and I am thankful to Ashok and team from AV, and I hope this becomes bigger and bigger as we move forward. God bless us all. Ganpati Bappa Moria. Okay. तुम्हाला बोलू का तोपर्यंत? तेव्हा हाच तो मोदक आहे 10 फुटांचा महामोदक जो बाप्पाला अर्पण केला जाणार आहे. सध्या प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात या महामोदकाचं उद्घाटन केलं जात आहे आणि या प्रदर्शनानिमित्त अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. तेव्हा महामोदक स्पर्धेनिमित्त जंगी कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई पोलीस माननीय श्री संजीव पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करते. आणि सिद्धिविनायकचे जे ट्रस्टी आहेत मामुणकर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. आणि सिद्धिविनायकचे सीईओ संजीव पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करते. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा सोहळा इतका चांगल्या प्रकारे संपन्न होऊ शकलाच नसता. थँक्यू सो मच. थँक्यू. यू कॅन टेक युअर सीट. हा 10 फुटाचा जो महामोदक इकडे आपण सगळ्यांनी पाहिला तो खरंच भव्य दिव्य असा आहे. खरं तर मोदक हा प्रकार आपल्याला खायला कितीही आवडत असला तरी 10 फुटाचा खराखुरा मोदक बनवणं ही काही खायची गोष्ट नाहीये. तर तो आपले जे सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनलाय. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण हा महामोदक बनवण्यासाठी त्यांना काही सहकार्याच्या हातांची गरज होती. तर ते आपण कसे निवडले त्याबद्दल थोडक्यात सांगते. एबीपीने महामोदक स्पर्धा आयोजित केली होती जी मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी झाली होती. ह्या तिन्ही ठिकाणाहून 3 फायनलिस्ट आपण निवडले आणि त्यातनं जे 9 फायनलिस्ट आले त्यांची पुन्हा एकदा अंतिम फेरी झाली जी स्वतः विष्णू मनोहरजींनी त्याचं परीक्षण केलं आणि त्यातनं 3 मदतीचे हात जे निवडलेत ह्या सगळ्यांची मेहनत या महामोदकाला आहे. तर सगळ्या त्या स्पर्धकांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गणेश वंदनेने. मी पद्मजाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आता पुढची सगळी सूत्र तुम्ही तुमच्या हातात घ्यावीत. जोरदार टाळ्या पद्मजाताईंसाठी.
सुरशिला पद्मजाताईंच्या अतिशय सुंदर आणि अशा मंगल सुरात आपल्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झालेली आहे. म्हणजे प्रत्येक गावाची जशी आपली आपली एक जत्रा असते ना, तशी आज इथे ही जी भरली आहे ती आपल्या मुंबईची जत्रा आहे. इथे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही खाण्याचे काउंटर्स आहेत, इकडे मोदक आहे जो संध्याकाळी दर्शनासाठी नेला जाणार आहे, सेल्फी काउंटर आहे, खूप गोष्टी आहेत. दिवसभर आज इकडे छान छान सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा छानपैकी लाभ घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. आणि ह्यानंतर फोटो कॉपी ही एक फिल्म येणार आहे. ह्या फिल्मची अख्खी कास्ट इकडे अवेलेबल आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. तुम्हा सगळ्यांचं या मंचावर आधी मनापासून एक स्वागत करते मी. तुमच्या फिल्म बद्दल सांगा थोडं आम्हाला. नमस्कार, मी डॉक्टर नेहा राजपाल. गायिका म्हणून मी अनेक वर्ष काम केले, पण आज मी इकडे बाप्पासमोर निर्माती म्हणून एबीपी माझा बाप्पाच्या महामोदक मंचावर आले. फोटोकॉपी हा माझा पहिला मराठी चित्रपट निर्मित केलेला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे 16 सप्टेंबरला. आमचे दिग्दर्शक विजय मौर्या, राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक आणि दिग्दर्शक, आणि आमची अशी फ्रेश जोडी पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस. मुळात कथा ही जुळ्या बहिणींची आहे. पर्ण पेठेने डबल रोल केलाय त्याच्यात, मधू आणि माला. आणि मधू माला ह्या एकत्र वाढलेल्या आहेत त्यांच्या आजीसोबत, म्हणजे वंदनाताई गुप्ते ते त्यांच्या आजी दाखवलेल्या आहेत. आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यावर एका मुलाच्या प्रेमात पडतात, हा मुलगा, आणि तो एकीच्या प्रेमात आहे, पण नेमका कुठलीच्या प्रेमात आहे हे त्याला काही माहिती नाही, आणि म्हणजे एकदम कन्फ्युज्ड आहे तो. म्हणून अशी छान आम्ही एक फिल्म सगळ्यांसमोर आणलेली आहे. मी धन्यवाद करते एबीपी माझाचे की आम्हाला इकडे येण्याची संधी दिली, आणि विजयला 2 शब्द बोलायला सांगते. नमस्कार. बाप्पा माझा महामोदक, जर हा महामोदक मला दिला तर आय थिंक नेक्स्ट इयर पर्यंत मी संपवणार ते. तेव्हा महामोदक स्पर्धा सुरू आहे. महामोदक तयार आहे 10 फुटांचा, आणि हा महामोदक संध्याकाळी सिद्धिविनायक चरणी अर्पण केला जाणार आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति.
हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवशोधात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूम्यापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धि सैषा गणेश विद्या गणऋषि निश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं हृदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतद् अथर्वशीर्षं योधीते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वतः सुखमेधते स सर्वविघ्नैः न बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापन्नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापन्नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् यो यदि मोहात् दास्यति स पापियान् भवति सहस्रावर्तनात् ययं काममधीते तन्तमनेन साधयेत अनेन गणपतिम् अभिषिञ्चति स वाग्मी भवति
चतुर्थ्या मनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्या वरणं विद्यात् न विभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यस्साध्यसमिद्भिर्यजति स सर्वल्लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषत् ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः साक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बाप्पा माझाने आम्हाला इथे बोलावलं, धन्यवाद.